Fine. So once again, a very warm good afternoon and welcome for the session. So likewise, in the last lecture, we have discussed number of topics, right, regarding CSS. तर लास्ट टॉपिक मध्ये आपण सीएसएस हा पॉइंट जे स्टार्ट केला आणि त्याच्या प्रॉपर्टीज बघितलेल्या. आता ऑलरेडी ज्यांचं लेक्चर झालंय पण ते विसरले त्यांच्यासाठी पण आपण परत एकदा स्टार्ट करणारच. ओके. आणि चेहरे बघून वाटतंय की काही खुश पण झाले की चला आता रिकॅप होतोय अजून. गुड. ज्यांच्यासाठी हे टॉपिक नवीन आहे त्यांनी प्रॉपरली नोट्स काढणी. ओके. तर सीएसएस काय आहे मला कोण सांगेल इंग्लिश मध्ये. आता मराठीत. Okay, yeah. So CSS is basically a cascading style sheet which is used to design a web page. बरोबर आहे का? त्यासाठीच आपण सीएसएस चा यूज. सीएसएस बेसिकली यूज होते डिझायनिंग पॅटर्न साठी. ओके. त्या व्यतिरिक्त सीएसएस चा काही एक यूज नाही. आहे आहे आपल्या चॅनल आहे चॅनलवर काय म्हणतात रिएक्टची ना इंट्रोडक्शन टू द सेशन म्हणून एक लेक्चर आहे कोड्रिफ्ट आपलं चॅनल आहे युट्यूबचं त्याच्यावरती रिएक्टचा जो कोर्स आहे पहिले लेक्चर ते शेअर करून डेमोसाठी रजिस्टर करता येईल तर तुम्हाला एक लिंक पाठवलं हा झूमची लिंक ओके ती मी क्रिएट करतो सध्या डेमो टाकून हा सर. ओके. सो आपण हे बघितलं होतं की सीएसएस ही डिझाईन साठी यूज होतो. व्हॉट इज द पर्पज ऑफ सीएसएस? डिझाईन ही पेज. मग त्या पेजमध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारचा यूआय ऍड करू शकता. तर तो ऍड करण्यासाठी त्याचे आपल्याकडे 3 अप्रोच आहे सीएसएस चे. कोणते कोणते अप्रोच आहे? हा इनलाईन ब्लॉक. अरे ब्लॉक लेवल एलिमेंट असतो अप्रोच नाही. इनलाईन इन वेब पेज त्याला इंटरनल म्हणतात आणि नेक्स्ट कोणते असते एक्सटर्नल. ओके. विसरायचं नाहीये. कोणते असतात? इनलाईन इंटरनल आणि एक्सटर्नल. So now we will understand that how to create some CSS patterns. आता एक एक्झाम्पल असं बघूया. त्यानंतर आपण सिलेक्टर्स बघितलेले होते. कोणते कोणते सिलेक्टर बघितले होते समर्थ? क्लास आयडी. अजून एक बघितलं होता हा कोणते बघितलं होता? एलिमेंट. व्हेरी गुड. बरोबर आहे पाटील. कोणता बघितला होता? एलिमेंट सिलेक्टर. यामध्ये सर्वात जास्त आपण कोणता यूज करतो? माऊली. सगळ्यांनी एलिमेंट लेट सांगितलं म्हणून तुम्ही एलिमेंट सांगितलं. कोणता यूज करतो आपण सर्वात जास्त? त्यानंतर कोणता यूज करतो? आणि नंतर हे लक्षात असू द्या. ओके. फाईन. So now we will also see today's lecture we will try to understand that how we can precisely create some UI. तर आजचं लेक्चर जे आहे त्यामध्ये आपण एक सिंपल UI क्रिएट करून बघणार. लाईक आपण बघूया की एक सिंपल बॉक्स कसा क्रिएट करायचा, त्या बॉक्सला सर्कल कसा क्रिएट करायचा. त्यानंतर आपण हे पण बघणार आहे की लाईक बटनला डिझाईन कशी क्रिएट करायची. असे छोटे छोटे UI आपण डिझाईन करणार. आणि ते आहे अरे तुम्हाला तुमचा आळस पण माझं शरीर आळस देईल. ओके. सो व्हॉट वी आर गोइंग टू सी? वी आर गोइंग टू सी फर्स्ट दॅट इज हाऊ टू क्रिएट अ सिंपल बॉक्स. मग आपण एक सिंपल सर्कल क्रिएट करून बघणार आणि त्यानंतर आपण काय क्रिएट करणार आहे? एक बटन डिझाईन करून बघणार. आता हे डिझाईन करत असताना वेगवेगळ्या प्रॉपर्टीज असतील. तर सर्वांनी नोटबुकचं जे लास्ट पेज आहे तिथे
जस्ट नोट डाऊन करायचं सीएसएस प्रॉपर्टीज. ओके, ऑलरेडी तुम्ही केलेत ते, हे नवीन यांना सांगतोय. आणि प्रॉपर्टीज टॉपिक बाय टॉपिक घ्यायचे आहे. जसं आपण मी पुढे जाऊ आपण तर टॉपिक बाय टॉपिक प्रॉपर्टीज डिस्क्राईब करायचे. ओके, लेट्स स्टार्ट विथ इट. So we have our VS Code. Let's create one file index.html. Then we will also create a file which is called as a CSS च्या फाईलचं नाव काय असतं? एक्सटेन्शन काय असतं? .css. बरोबर? याला टेस्ट करण्यासाठी मी जस्ट इथे बॉडी यूज करेल. हा कोणत्या टाईपचा सिलेक्टर आहे? अरे वरती लिहिते तो कोणता युनिव्हर्सल नसतो रे बाळांनो. कोणता सिलेक्टर आहे हा? हा, कारण यात एलिमेंटचं नाव आहे ना. सो जस्ट आपण यूज करूया बॅकग्राऊंड कलर ॲज रेड. आणि आता जस्ट एक बेसिक HTML क्रिएट करूया. ओके, टायटल काय देणार आपण? बॉक्स मॉडेल. आपला पहिला फर्स्ट टॉपिक आहे जो आपण डिस्कस करणार. Then I will just say body, and now we will just use a live server for this. So मी ते जस्ट ओपन करेल आणि म्हणेल ओपन विथ लाईव्ह. ओके, व्हॉट वी विल डू, ओपन विथ लाईव्ह. आता इथे माझ्याकडे HTML चा आउटपुट पण अवेलेबल आहे. ओके, सीएसएस ला जर मला एक्स्टर्नल सीएसएस लिंक करायची तर कोणता एलिमेंट यूज करतो आपण? व्हेरी गुड. कोणता एलिमेंट लिंक यूज करतो आणि त्याची टाईप काय असते? ओके, वी विल जस्ट यूज दॅट. जस्ट अ मिनिट. Okay, fine. So now the next thing which we have done, that we have created a CSS file and we have link of things. तर आता CSS कुठे आहे आपली? कोणत्या फोल्डर मध्ये आहे? CSS फोल्डर मध्ये. आणि याला जर आता आपण चेक केलं तर इव्हेंच्युअली मला रेड कलर आला पाहिजे. आलाय रेड कलर? दिसतोय ना? हो म्हणा माऊली. दिसतोय मॅडम? नाव लेट्स अंडरस्टँड. HTML मध्ये किती टाईपचे एलिमेंट असतात? कोणत्या टाईपचे असतात? कोणत्या टाईपचे एलिमेंट असतात? इनलाईन आणि ब्लॉक. आता जेव्हा पण तुम्ही कोणत्या पण एलिमेंटला क्रिएट करता त्या एलिमेंटला टेक्निकल भाषेमध्ये बॉक्स म्हणतात. काय म्हणतात? बॉक्स. जसं इथे जेवढे पण बसले हे कोण आहे? सर्व बॉक्स नाही रे, हे सर्व ह्युमन आहे. आहेत ना? ओंकार हाय, सर्व ह्युमन आहे. सर्वांमध्ये बऱ्यापैकी सेम प्रॉपर्टीज आहे ना. फक्त काही ना ऍडिशनल फीचर आहे. जसं मला स्पेक, बरोबर आहे. कोणी घड्याळ यूज करतंय म्हणजे वॉच यूज करतंय, कोणाकडे अंगठी आहे, हे त्याचे फीचर्स. बरोबर की नाही? आहे ना. तसंच HTML मध्ये प्रत्येक एलिमेंट, जसं इथे सर्व बसलेले ह्युमनच आहे, प्रत्येकाला युनिक नेम आहे. तसंच HTML मध्ये जेव्हा पण तुम्ही एलिमेंट डिफाईन करता त्याला काय म्हणतात? बॉक्स. तो कोणत्या टाईपचा असो, इनलाईन असो किंवा ब्लॉक असो, त्याला काय म्हणतात? बॉक्स. बॉक्स जो असतो, त्या बॉक्सच्या 5 इम्पॉर्टंट प्रॉपर्टी असतात. किती प्रॉपर्टी असत्या? 5 प्रॉपर्टी. जसं प्रत्येक मनुष्याला 5 सेन्स असतात ना. स्मेल घेऊ शकताय, बरोबर ना? बघू शकताय. हा, तशी टोटल आपल्याकडे 5 सेन्स असतात. येस ऑर नो? सर्वांनाच ते सिमिलर असतं असं नाही, काही ना कमी जास्त असू शकतात. हाच सिनेरिओ इथे पण आहे. बॉक्स
एलिमेंटच्या 5 प्रॉपर्टी असतात. हाईट, विड्थ, मार्जिन, पॅडिंग, बॉर्डर. किती असतात? 5. आता क्वेश्चन असा आहे की यात समजून कशा घ्यायचे किंवा बघायच्या कुठे. सो इथे मी एक एलिमेंट क्रिएट करेल, पॅरेग्राफ. हा कोणत्या टाईपचा एलिमेंट आहे? समर्थ. तो म्हटलं म्हणून इनलाईन. आता सांग, तो ब्लॉक म्हणतोय, आता कोणत्या टाईपचा आहे? इनलाईन ब्लॉक. व्हेरी गुड. अरे राजन, कोणत्या टाईपचा आहे? हा. पण आता प्रॉब्लेम असा आहे, हे तुम्हाला कसं काय कळणार की हा ब्लॉक लेवल एलिमेंट आहे का? हे पण आपण लॉजिक बघूया. सो मी इथे हॅलो टाईप करेन. यानंतर मी अजून एक एलिमेंट घेतोय, स्पॅन. हा कोणत्या टाईपचा एलिमेंट आहे? समर्थ. इनलाईन. बरोबर आहे. कोणत्या टाईपचं आहे? इनलाईन. आता हे दोन्ही एलिमेंट इथे वरती दिसत आहे. बाय डिफॉल्ट एलिमेंटला कोणता कलर असतो बॅकग्राऊंडला? इथं कोणाला ब्लॅक कलर दिसतोय बॅकग्राऊंडला? कोणाला कलर ब्लाइंडनेसची इश्यू घेतं? हातांदळ आहे का? नाही ना. इथे किती कलर, कोणता कलर आहे बॅकग्राऊंडला? कोणता आहे? हा. कधी पण लक्षात ठेवायचं, बाय डिफॉल्ट जे एलिमेंट असतात त्यांना कोणता कलर असतो बॅकग्राऊंडला, आणि फ्रंटला कोणता असतो? फ्रंटला ब्लॅक. येते का लक्षात? येते का लक्षात? नाव व्हॉट वी विल डू, जस्ट आय विल रिमूव्ह दिस बॅकग्राऊंड. आता कलर आहे का काही? नाहीये. अँड लेट्स मेक अ राईट क्लिक अँड से इन्स्पेक्ट. इथे मी काय करेल? इन्स्पेक्ट. आता इन्स्पेक्ट केल्यानंतर सर्वांना इथे एक बॉक्स दिसतोय का? दिसतोय का बॉक्स? हा जो बॉक्स आहे राईट साईडला, हा असतो बॉक्स मॉडेल. काय असतो? तुम्हाला इथे 3 नेम दिसत आहे, वाचा बरं, करा रीड. आहे ना? तर बघा, मी पॅरेग्राफ वरती क्लिक केलं तर आतमध्ये मला हाईट आणि विड्थ पण भेटते. हे दोन काय त्याचे? हाईट आणि विड्थ. हाईट कशी असते? हॉरिझॉन्टल का व्हर्टिकल? व्हर्टिकल. बरोबर. आणि विड्थ कशी असते? व्हेरी गुड. सो नाव वन मोर थिंग. इथे पॅडिंग मध्ये काही नंबर दिसतोय का? मार्जिन मध्ये, सॉरी, बॉर्डर मध्ये, मार्जिनला. बघा इथे जर मी होवर जर केलं तर बघा लाईट ब्राऊन कलर येतोय. तर ही झाली मार्जिन. मार्जिनच्या आतमध्ये कोण असतं? बॉर्डर. बॉर्डरच्या आतमध्ये, पॅडिंगच्या आतमध्ये कॉन्टेंट. काय असतो? एलिमेंट नसतो. या एलिमेंटच्याच प्रॉपर्टी बाळांनो. ओके. तर काय असतो हा? व्हेरी गुड. इथपर्यंत आलंय लक्षात? नाव जर मी स्पॅन टॅग वरती क्लिक केलं तर मला सांगा, तुम्हाला पॅरेग्राफ आणि स्पॅन टॅगच्या बॉक्समध्ये काय डिफरन्स दिसतोय हे बघून घ्या. आता बघ, मार्जिन व्हॅनिश झाली. अजून हाईट विड्थ काय आहे? ऑटो आहे. द एलिमेंट विच हॅज अ हाईट विड्थ और द एलिमेंट विच कन्सिस्ट हाईट विड्थ हॅज ऑटो, दे आर इनलाईन एलिमेंट. काय व्याख्या इनलाईन एलिमेंटची? ज्या एलिमेंट बाय डिफॉल्ट हाईट विड्थ ऑटो असते त्यांचा बॉक्स ऑटो असतो. ऑटो म्हणजे रिक्षा नाही, ऑटो. ओके. त्यांची हाईट ही ऑटो असते, विड्थ पण ऑटो असते. अशा एलिमेंटला काय म्हणतात? पण ज्या एलिमेंटला हाईट आणि विड्थ असते अशा एलिमेंटला काय म्हणतात? आता एक पॉइंट लिहून घ्या. इनलाईन एलिमेंट डझंट हॅव अ गुड सपोर्ट फॉर मार्जिन, पॅडिंग. किंवा इनलाईन एलिमेंट हॅज अ पार्शियल सपोर्ट फॉर मार्जिन अँड पॅडिंग.
इथपर्यंत काही क्वेश्चन नाही. व्हेरी गुड. रितेश, काही झालं का बेटा? घरच्यांनी मारलं? असे उदास नका बसू रे. हे बघा, हे रेकॉर्डिंग मध्ये पण येणारच. लाईफ मध्ये ना एक मुवमेंट एकदाच मिळतो. मग जर तो मुवमेंट तुम्ही जर वाया घातला, त्याचा काही उपयोग आहे का? नाही. आणि चांगली गोष्ट अशी आहे की तुम्ही ह्युमन आहे. ह्युमनला दोन गोष्टी जास्त दिलेल्या आहेत. सांगा बरं कोणत्या आहेत? तो आपल्याला सगळ्यांना दोन गोष्टी ह्युमनला अशा भेटल्या की त्याने ह्युमन सर्वात पॉवरफुल. पहिलं म्हणजे त्याला बोलता येतं. बाकीच्यांना बोलता येतं. पण ह्युमनची एक स्पेशालिटी अशी की तो इव्हन पक्ष्यांसोबत सुद्धा बोलू शकतो. आहे काही लोक, मी नाही तसं. दुसरं असं की ह्युमनला स्माईल दिलेली. ही चिंपांजीला आहे, पण ती तेवढी नाही. तर काहीतरी युनिक आहे आपल्यामध्ये. आणि कसा जो क्षण येतो ना, तो खरंच असा चांगला अनुभव. असं शांततेत बसा, पण थोडस एक ऍक्टिव्ह राहा. त्याने ना हार्टबीट चांगल्या राहतात. ओके, हे समजलं का रितेश? ऍडमिशन झाली नाही तुझी? नाही का? म्हणून शांत आहे वाटतं. ठीक आहे, होईल होईल बेटा. कॉलेजला पैसेच लागतात, टेन्शन. समजलं कितपर्यंत? तर ऑटो जर असेल तर बाय डिफॉल्ट कोणत्या टाईपचे एलिमेंट असतो तो? इनलाईन. इनलाईन एलिमेंटला पॅडिंग आणि मार्जिन यांचा पार्शियल सपोर्ट. कोणाचा पार्शियल सपोर्ट आहे? मार्जिन आणि इथपर्यंत आले लक्षात? व्हेरी गुड. आता इनलाईन एलिमेंट, सॉरी, आता इथे तुम्हाला तीन एलिमेंट दिसत आहे, सॉरी तीन प्रॉपर्टी दिसत आहे. पहिली कोणती आहे? मार्जिन. त्यानंतर त्यानंतर हा, आता हे लक्षात कसं ठेवायचं? बॉर्डर म्हणजे काय आणि आउटलाईन म्हणजे काय? बॉर्डर आणि आउटलाईन ह्या वेगळ्या वेगळ्या असतात डिझायनिंग मध्ये. बॉर्डर म्हणजे काय? एलिमेंटच्या सराउंडिंगला जी लाईन आपण क्रिएट करतो तिला काय म्हणतात? बॉर्डर. आणि त्या बॉर्डरच्या सराउंडिंगला जी लाईन क्रिएट होती तिला म्हणतात आउटलाईन. ह्या फरक आहे ऍक्च्युअली. ओके, तर बॉर्डर म्हणजे काय? एलिमेंटच्या सराउंडिंगला जी लाईन असते तिला काय म्हणतात? बॉर्डर. आता जेव्हा तुम्ही बलून ब्लो केलाय का? फुगवलाय कधी? फुगल्यानंतर काय होतो? हवा त्याच्यामध्ये ब्लो केल्यानंतर फुटतो नाही रे. फुटायच्या आधी काही क्रिया असते ना. हा, तुम्ही जर मार्केटमधून फुटकाच आणला तर तो फुटलेला असणार. इनिशियली काय होतं? हवा हवा ब्लो केल्यानंतर फुटतो. फुटतो ते. काय होतं? फुटतो. म्हणजे ती आतली स्पेस वाढते. बरोबर ना? याला म्हणतात पॅडिंग. एलिमेंटच्या आतमध्ये जेव्हा तुम्हाला स्पेस द्यायची असते तेव्हा काय यूज करतो आपण? पॅडिंग. आणि आता बघा, समर्थ आणि हा प्रथमेश ना, व्हेरी गुड. प्रथमेश आणि समर्थ मध्ये जी स्पेस आहे याला म्हणतात मार्जिन. म्हणजे एलिमेंटच्या सराउंडिंगची जी स्पेस आहे तिला काय म्हणायचं? मार्जिन. आणि एलिमेंटच्या आतमध्ये जर स्पेस असेल तर काय म्हणणार आपण? हे दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. सराउंडिंग म्हणजे काय? मार्जिन. आणि आतून स्पेस म्हणजे काय? पॅडिंग. हे आपण दोन्ही पण यूज करतो.
पण खूप सारे मुलं रिव्हर्स करतात. मग हे जर लक्षात राहत नसेल तर काय करायचं, हे बॉक्स मॉडेल बघायचं. यात तुम्हाला एक लक्षात येईल, बॉर्डरच्या जे आतमध्ये तो काय झाला, आणि बॉर्डरच्या जे बाहेर आहे ते काय झालं, मार्जिन. मार्जिन म्हणजे दोन एलिमेंट मधली स्पेस नाही. मार्जिन म्हणजे काय, स्वतःच्या सराउंडिंग मधली जी स्पेस आहे तिला काय म्हणतात, आलं लक्षात. मग आता एक परफेक्ट बॉक्स क्रिएट करायचा का, करायचं, चला क्रिएट करू. सो हियर द व्हेरी फर्स्ट थिंग विच वी विल डू, here the very first thing which we are going to do, we will create one element. आता आपण लेआउट एलिमेंट बघितलेले होते, तर मला वन बाय वन लेआउट एलिमेंट सांगायचे ज्याला मी विचारेन. ओके, एक लेआउट एलिमेंट सांगा, एकच. गीतोदय, लेआउट एलिमेंट सांगा. अरे एकच रे बाळ, कोणता, हेडर, सेक्शन, फुटर, असाइड. अरे यार तोच म्हणत पकडला दिन, तुमचा टर्न गेला. सांगा इकडे कोण सांगेल, आर्टिकल, मेन, न्यू नाही रे, न्याव. अरे न्याव रे, काय देवी, न्याव. ओके, न्याव, न्यू नाही. किती एलिमेंट आहे, अजून एक राहिलाय, देव. आता यात सिमेंटिक एलिमेंट किती आहे, 7. समर्थ सांग बेटा 7 सिमेंटिक एलिमेंट. अजून एक राहिलाय, असो त्यासाठी टाळ्या वाजव. प्रॉपरली सांगितले माऊली, पुढच्या वेळेस तुमच्यासाठी वाचल्या पाहिजे त्या. ठीक आहे, तर सिमेंटिक एलिमेंट कोणते कोणते असतात, हेडर, फुटर. आता हे लक्षात कसं ठेवायचं, हे लक्षात घ्या, लक्षात घ्या, हे लक्षात घ्या. सर्वात स्टार्टिंगला मेन लक्षात ठेवायचं. मेनच्या आतमध्ये हेडर, फुटर, सेक्शन. सेक्शनच्या आतमध्ये आर्टिकल, असाइड आणि नॅव. असा त्याचा सिक्वेन्स लक्षात ठेवायचा. सर्वात आउटरला कोण, मेन, सेक्शन, बरोबर. सेक्शनच्या आतमध्ये आर्टिकल आणि असाइड, आणि वरती असतो तो एक, असं जरी लक्षात ठेवलं तरी चालेल, स्केच जरी बनवून घेतला तरी चालेल त्याचं, फक्त हे लक्षात ठेवायचं. सो आपण इथे सेक्शन यूज करणार. ओके, आणि मी सेक्शनला एक क्लास ऍड करेन. क्लासमध्ये मी इथे म्हणेल बॉक्स. काय नाव दिलं आपण क्लासचं, व्हेरी गुड. नाव वी विल क्रिएट दॅट क्लास ऍज अ बॉक्स, आणि याला सर्वात स्टार्टिंग आपण बॅकग्राऊंड कलर देऊया, रेड. सो नाव इफ यू गो टू द आउटपुट, बॅकग्राऊंड कलर रेड मिळतोय का, नाही. त्याचं रिझन असं असतं की बाय डिफॉल्ट कोणत्याच एलिमेंटला हाईट नसते. बाय डिफॉल्ट एलिमेंटला हाईट नसते, तर चला आपण त्याला हाईट देऊया. आणि इथेच आपण पहिली बॉक्सची प्रॉपर्टी शिकणार आहे, ती म्हणजे आता हाईट साठी आपण युनिट यूज करणार आहे. आता पेज जे तुमचं नोटबुक आहे, त्या नोटबुक मध्ये कुठेतरी एक असा सेक्शन बनवायचे ते युनिट्स लिहा तुम्ही. तर टॉपला एक हेडिंग द्या एका पेजला, युनिट्स. युनिट्स फिजिक्स झालंय का तुमचं, त्यामध्ये होतं ना सब्जेक्ट युनिट्स, एक चॅप्टर होता युनिट्स अँड मेजरमेंट्स, 11th ला फर्स्ट चॅप्टर आहे युनिट्स. युनिट, तर पहिलं युनिट आपण शिकणार आहे ते म्हणजे पिक्सल, पीएक्स. शॉर्ट फॉर्म काय त्याचा, पीएक्स.
तर मी याला व्हॅल्यू देईल 100px. काय व्हॅल्यू दिली? 100px. नाव यू विल सी दॅट की मला इथे 100 पिक्सलची व्हॅल्यू मिळते. ओके. आणि जर मी आता इथे त्या सेक्शनला जर क्लिक केलं तर इथे तुम्हाला हाईट किती दिसते? 100. किती दिसते हाईट? 100. तर चला आता परफेक्ट बॉक्स क्रिएट करूया. परफेक्ट बॉक्स क्रिएट करण्यासाठी अजून एक प्रॉपर्टी यूज करूया ज्याला म्हणतात विड्थ. विड्थ किती आहे? 100% बाय डिफॉल्ट आहे. पण आपल्याला परफेक्ट बॉक्स क्रिएट करायचा आहे 100 पिक्सल. आता काय होणार आहे? तो एक परफेक्ट बॉक्स क्रिएट होईल. व्हॉट इट विल बी? परफेक्ट बॉक्स. दिसतोय बॉक्स परफेक्ट? व्हेरी गुड. चला या बॉक्सला थोडंसं मोठं करूया. सो आय विल से 400 बाय 400. किती व्हॅल्यू? काय व्हॅल्यू घेतोय मी? 400 बाय 400. बॉक्स दिसतोय परफेक्ट? दिसतोय? व्हेरी गुड. तर ह्या झाल्या दोन मेन प्रॉपर्टी, हाईट आणि विड्थ. सध्या तुम्ही कोणतं युनिट यूज कराल यासाठी? व्हेरी गुड. इथपर्यंत काही प्रॉब्लेम? एनी क्वेश्चन? ठीक. नाव लेट्स से दॅट आय वॉन्ट टू राईट सम टेक्स्ट इन इट. तर मी इथे लोरम 20 वर्ड्स यूज करेन. हाऊ मेनी वर्ड्स? 20 वर्ड्स. दिसतोय मला टेक्स्ट? येस. तर चला आता हे 20 वर्ड न यूज करता मी म्हणजे लोरम मल्टिप्लाय बाय 10. कॉन्टेंट दिसतोय? आता हा कॉन्टेंट कसा झालाय बरं? त्या बॉक्सच्या बाहेर गेलाय. जेव्हा पण कोणती पण गोष्ट आउट ऑफ बॉक्स जाते तिला टेक्निकल भाषेमध्ये ओव्हरफ्लो म्हणतात. काय म्हणतात? ओव्हरफ्लो. जसं मी एक्झाम्पल दिलं होतं मागच्या वेळेस की खूप शिकून शिकून काय होतं, तुमचा माइंड काय करतो, ब्रेनमध्ये काय होतं आणि ते उडून जायला लागतं, म्हणून नोट्स लिहायचे असतात. ओके. तर हे काय झालंय? ओव्हरफ्लो. ओव्हरफ्लो जर तुम्हाला नकोय तर त्या केसमध्ये एक प्रॉपर्टी आपण यूज करतो ज्या प्रॉपर्टीला म्हणतात ओव्हरफ्लो. कोणती प्रॉपर्टी? आणि हिची व्हॅल्यू बाय डिफॉल्ट ऑटो द्या. बाय डिफॉल्ट तिची व्हॅल्यू काय असते? व्हिजिबल. काय असते व्हॅल्यू? व्हिजिबल असते. पण मला जर तो टेक्स्ट जर हाईड करायचा आहे तर त्याला आपण व्हॅल्यू यूज करणार हिडन. त्याने काय होतं बघा, जो टेक्स्ट होता तो काय झाला? हाईड झाला. पण आपल्याला नॉर्मली असं नसतं, टेक्स्ट रीड करायचा असतो. येस ऑर नो? सो व्हॉट वी कॅन डू फॉर दिस, instead of saying auto, sorry, instead of saying hidden, we can say स्क्रोल होतोय, परफेक्ट होतोय. येस ऑर नो? सो किती प्रॉपर्टी बघितल्या आपण? पहिली, सेकंड, थर्ड. ट्राय करून बघता? करा ट्राय. 5 मिनिटं देईल मी तुम्हाला. सो आता मी टेक्स्टचा कॉन्टेंट थोडा कमी करेन कारण मला ओव्हरफ्लो नकोय. सो लेट्स ट्राय टू मेक इट लाईक दिस. नाउ जस्ट टेल मी गाईज, हे मी थोडं झूम करतोय. आपल्या बॉक्सच्या आतमध्ये काही स्पेस आहे का? आहे का? पण साईड ना, मग जर मला एलिमेंटच्या सराउंडिंगला स्पेस जर क्रिएट करायची तर कोणती प्रॉपर्टी यूज करणार आपण? हे बघा, यासाठी आपण बॉक्स बघूया. मला जर बॉक्सच्या आतमध्ये जर स्पेस क्रिएट करायची या कॉन्टेंटच्या सराउंडिंगला, काय यूज करणार? हे बघा इथे दिलंय त्यांनी. काय यूज करणार आपण? या 400 बाय 400 काय आहे? कॉन्टेंट. काय तो? इनिशियली हा ब्ल्यू कॉन्टेंट आहे ना. साईज तर आपण सेट केली पण बॉक्स त्याला काय ट्रीट करतोय? कॉन्टेंट. मग चला पॅडिंग ऍड करूया. सो पॅडिंग नावाची एक प्रॉपर्टी असते जिथे आपल्याला व्हॅल्यू नंबर द्यावे लागते.
सो मी म्हणेल पॅडिंग ॲज 20 पिक्सल. स्पेस क्रिएट झाली सराउंडिंगला. दिसते का बघा? स्पेस दिसते का? दिसते का? व्हेरी गुड. सो एलिमेंटच्या सराउंडिंगला आपण काय क्रिएट केलं? स्पेस क्रिएट केली. हे कोण करतं? पॅडिंग करतं. ओके. आता किती साईड आहे टोटल? कोणत्या कोणत्या? टॉप, बॉटम, राईट, लेफ्ट. याला रीड करताना क्लॉकवाईज रीड करा. क्लॉकवाईज म्हणजे कसं? हा, व्हेरी गुड. टॉप, राईट, बॉटम, लेफ्ट हे असंच रीड करायचं. असं नाही करायचं. टॉप, राईट. आलंय लक्षात? का बरं असं करायचं? कारण कॅल्क्युलेशनला ते सोपं जातं. ओके. सो मला जर सपोज आता इथे बॅकग्राऊंड कलर दिलाय, चला बॅकग्राऊंड कलर आपण थोडासा रिमूव्ह करून टाकू. नाव यू विल सी दिस बॉक्स डझंट हॅव एनी बॅकग्राऊंड. ते आपल्याला प्रेडिक्ट होते का एरिया किती आहे. सो लेट्स क्रिएट अ लाईन सराउंडिंग टू द एलिमेंट. तर यासाठी आपण काय यूज करणार? बॉर्डर. आता बॉर्डरच्या मेजरली 3 इम्पॉर्टंट फॅक्टर असतात. त्या बॉर्डरची थिकनेस, ती बॉर्डर कशी आहे, डॉटेड आहे, डॅश आहे का सिंगल लाईन आहे, आणि त्या बॉर्डरचा कलर. किती फॅक्टर असतात टोटल? 3. सो जर तुम्हाला बॉर्डर जर द्यायची असेलच तर मग आपण बॉर्डर नावाची प्रॉपर्टी यूज करणार. आय विल से बॉर्डर. फर्स्ट काय द्यायचं आपल्याला बॉर्डरला? थिकनेस. किती थिक हवी? सपोज मला 2 पिक्सलची बॉर्डर हवी. किती पिक्सलची हवी? 2 पिक्सलची. त्यानंतर आपण बॉर्डरला स्टाईल देऊया. कशी मला स्टाईल हवी बॉर्डरची? लाईक मला लाईन हवी आहे का डॉटेड हवी आहे? ओके. सो लेट्स आय विल से सॉलिड. आणि बॉर्डरला आपण काय करूया? बॉर्डरला कलर देऊया. कलर कसा देणार? ठीक आहे, चला ब्लॅक. बॉर्डर अपेअर झाली. किती फॅक्टर आहे टोटल बॉर्डर मध्ये? 3. बरोबर. आता हे जे आपण लिहिलंय, माउस इज द बेस्ट. सो आता हे जे आपण 3 प्रॉपर्टीज यूज केल्या याला म्हणतात लॉंग हँड. काय म्हणतात? लॉंग हँड. पण याचा शॉर्ट हँड पण असतो. शॉर्ट हँड म्हणजे काय? शॉर्टकट. तर शॉर्टकट थोडा असा असतो, जस्ट वी यूज अ बॉर्डर प्रॉपर्टी आणि आपण तिन्ही व्हॅल्यू एका सोबत लिहितो. जसं मी लिहिल 10 पिक्सल. स्टाईल मला डॉटेड हवी आहे किंवा डॅश यूज करूया. अँड आफ्टर दॅट वी विल यूज अ कलर कॉल्ड इज अ मजेंटा. तर इथे तुम्हाला डॅश आणि मजेंटा आणि साईज किती आहे? 10 पिक्सल. तर या प्रकारे तुम्ही शॉर्ट हँड यूज करू शकता. ह्या बॉर्डरचा शॉर्ट हँड झाला. ओके. हा, ती ओव्हर राईड झाली. कसं असतं प्रॉपर्टीमध्ये, जी प्रॉपर्टी सर्वात बॉटम ती विंग होते. तर इथं सर्वात बॉटमला कोणती प्रॉपर्टी आहे? शॉर्ट हँड प्रॉपर्टी बॉर्डरची. त्या लॉंग हँड झालं. तर हे आणि हे सारखंच आउटपुट देतात. ओके. येतं एक लक्षात? एकदा ट्राय करून बघता. हा, ते ट्राय करून बघा. एकदा ट्राय.
काही क्वेश्चन आहे का? होते का?
So let's resume it back. So what we have seen till now, a border, padding, height and width. सो आता मला सांगा आपण बॉक्स किती साईजचा क्रिएट केला होता? अरे इंग्लिशमध्ये बोल. ओके 400 बाय 400 राईट. पॅडिंग किती अप्लाय केली होती? 20 पिक्सल बाय 20 पिक्सल आणि बॉर्डर 10 पिक्सल. आता इथे प्रॉब्लेम असा येतोय, जेव्हा आपण बॉक्स क्रिएट होतो, आपला अजेंडा किती होता बॉक्स क्रिएट करायचा? एक सिंपलचं लक्षात घेऊ इथे. सपोज ज्ञानेश्वर क्लास सर्चच्या इन्क्वायरीसाठी आला आणि त्याने मला विचारलं की दीपक क्लासची फी किती? मी ज्ञानेश्वरला सांगितलं की क्लासची फी 8,000 रुपीज. ज्ञानेश्वर खुश झाला, तो घरी गेला, दुसऱ्या दिवशी लॅपटॉप घेऊन आला. आता मी ज्ञानेश्वरला असं सांगितलं की यात 18% जीएसटी पण ऍड होणार, बरोबर? आता ज्ञानेश्वरची फी किती होणार आहे? 8,000 प्लस 18% जीएसटी, बरोबर? असा एक लमसम अमाऊंट ऑफ पकडूया, लाईक 9,500 रुपये. आता यात अजून एक पार्ट असं झाला की ज्ञानेश्वरला मी सांगितलं की इलेक्ट्रिसिटी आणि इंटरनेटचे पण 10% चार्जेस ऍडिशनली द्यावा लागतील तुम्हाला. एवढे काय त्याचे 500 रुपये किती झाली फी? 10. आणि आता मी ज्ञानेश्वरला अजून एक सांगितलं, अरे की जेव्हा तुम्हाला लेटर हवंय तर लेटरची प्रिंटिंग कॉस्ट 30 रुपये. ओके, ती पण तुम्हाला एक्स्ट्रा पे करावी लागेल. तर त्याला टोटल 10,030 रुपये पे करावे लागेल. ज्ञानेश्वरचा अजेंडा किती होता? आता किती झाला? वाढली का नाही अजेंड्याची साईज? असंच इथे होतं. तुम्ही बॉक्स 400 बाय 400चा पकडताय, 400 बाय 400, पण यात पॅडिंग एक्स्ट्रा ऍड झाली, बॉर्डर एक्स्ट्रा ऍड झाली. आता एक्स्ट्रा ऍड होत आहे म्हणजे तुमची एलिमेंटची साईज किती झाली आता टोटल? 430 बाय 430. ते बघा 400 प्लस 20 किती झाली? 420. आणि इकडे 10 आहे, 430 एका साईडला, इकडे परत 20, बरोबर? म्हणजे किती? 430 प्लस 20 450 आणि प्लस 10 किती झाली? 460. हा बॉक्स किती बाय किती झाला आता? 460 बाय 460. आता मला सांगा ज्ञानेश्वर थांबेल का? नाही. पण पण असं आपण केलंय का? नाही. असं नाही केलं. तर यासाठी आपण एक प्रॉपर्टी अप्लाय करणार आहे. आपल्याला पण असं युआय मध्ये नकोय. दिस इज समथिंग विच इज अ रॉंग इम्प्लिमेंटेशन. कारण माझ्या बॉक्सची साईज किती हवी आपल्याला? 400 बाय 400. ही पॅडिंग अँड बॉर्डर त्याच्यामध्ये त्याला हवी तशी तो ऍड करेल, पण आपल्याला बॉक्स कितीचा हवा आहे? 400 बाय 400. सो हियर we will use a special property which is called as a box sizing as border box. काय यूज केली आपण प्रॉपर्टी? box sizing as border box. So now you will see everything has been changed. बघा आता इंटरनल साईज किती झाली आहे? 340 बाय 340. कारण 2020 पॅडिंग आणि 10-10 बॉर्डर. आता करा 10 प्लस 10 20, 20 प्लस 20 प्लस 20 40, 40 प्लस 20 60 प्लस 340. एक्झॅक्ट झालं. आता ज्ञानेश्वर तेवढीच फी देणार, पण त्याला सर्व इन्क्लूड असणार.
दॅट्स वाय वी यूज अ बॉक्स सायझिंग एज बॉर्डर बॉक्स. हे एसेन्शियली. आणि आता मला सांगा, हे फक्त ज्ञानेश्वरला ऍप्लिकेबल आहे का? हे सर्वांना आहे. म्हणजे फी ₹8,000 युनिव्हर्सल आहे. कशी आहे? युनिव्हर्सल. मग आपल्याला पण हे जे प्रॉपर्टी असते ही युनिव्हर्सली सर्व ठिकाणी अप्लाय करायची असते. सो फॉर दॅट वी यूज वन मोर टाइप ऑफ सिलेक्टर विच इज कॉल्ड एज युनिव्हर्सल सिलेक्टर. युनिव्हर्सल युनिव्हर्सल सिलेक्टर. ओके, युनिव्हर्सल सिलेक्टर. सो युनिव्हर्सल सिलेक्टर आपण स्टारचा यूज करतो आणि त्यानंतर जी ही प्रॉपर्टी आहे बॉक्स सायझिंग ही आपण डिफॉल्ट त्यामध्ये ऍड करतो. आता याने काय होणार? युनिव्हर्सली ऍड झाली म्हणजे काय? सर्वांना. जसं मोदी म्हटले होते की XYZ दिवसापासून 500 आणि 1000च्या नोट ग्राह्य धरल्या जाणार नाही. तर त्या कशा होत्या? युनिव्हर्सल डिमॉनिटायझेशन होतं. येस ऑर नो? तर युनिव्हर्सल सिलेक्टर सर्व एलिमेंटला अफेक्ट करेल. समजलंय? इथपर्यंत काही प्रॉब्लेम? काही क्वेश्चन? So this is what we have as a box model. Okay? हे क्लिअर आहे इथपर्यंत? एनी क्वेश्चन, एनी क्वेरी? काही क्वेश्चन नाही? समजलंय? तो याला प्रॅक्टिस करा. फ्लेक्स आपण उद्यापासून स्टार्ट करणार आणि प्लीज उद्या 3 वाजता या, कारण लेक्चर आपल्याला पूर्ण 2 तास घ्यायचंय. नाही चालेल, काय लक्षात आलंय का? आता हे लेक्चर मी अप करतोय. ओके, सो यावरती प्रॅक्टिस करून बघा.